हॅलो माय ब्युटिफुल डिअर फ्रेंड्स, जर तुम्हालाही असे लांब, घनदाट आणि काळे कुळकुळीत आणि सिल्की केस हवे असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. चला सांगते. तर यासाठी सर्वप्रथम आपण खोबरेल तेल घ्यायचं आहे. मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे. हे डीमार्ट मधनं घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल शॉपमधनं पण घेऊ शकता. तर मी यासाठी तुम्हाला ही रेसिपी का सांगत आहे, कारण आपले सध्या केस खूप गळत आहेत, खूप वीक होत चाललेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला फक्त महागडं तेल नाही तर पौष्टिक पदार्थ, घटक, तेल मधनं मिळणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर तेच या व्हिडिओतनं मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी घेतलेली आहे कोरफड, आणि कोरफडीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, मेथीदाणा, कलोंजी या सगळ्या गोष्टी एकत्र करून गोळा करून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, कलोंजी, मेथी, लवंग या सुद्धा गोष्टी घालायच्या आहेत. त्याच्यामुळे केसांना आपल्या नवजीवन मिळतं. आणि भरपूर सारे असे जास्वंदीचे फुलं मी घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे तेल आहे ते आता आपल्याला कमी गॅस ठेवून एकदम सुंदर प्रकारे उकळवून घ्यायचं आहे. या फुलाचा, या पानांचा सर्व त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. बघू शकता तुम्ही, फुलं अगोदर किती ताजे होते, कलर दिसत होता, पण आता याचा कलर थोडा निघालेला आहे. तर त्यामुळे बघू शकता माझे केस तुम्ही किती काळे आणि सिल्की दिसत आहेत, आणि लांब सडक घनदाट केस आहेत. आणि यामध्ये आपण टाकायचा आहे आता आपण जो चिरलेला कोरफड आहे ना, तो यामध्ये मिक्स करायचा आहे. सगळा गर एकत्रित मिक्स झाला पाहिजे. तेलाचा कलर हलकासा चेंज झाला पाहिजे. आणि हे जे सारं मिश्रण आहे ना, हे एकदम असं खळखळ वाजलं पाहिजे चिवड्यासारखं. आणि हे तेल आता आपण गाळून घ्यायचं एका गाळणीने. आणि गाळून झाल्यानंतर या तेलामध्ये परत आपण वरून मेथीदाणे टाकायचे आहेत मिक्स करून, जेणेकरून परतही मेथीदाण्याचा थोडा गर तेलामध्ये राहिला की आपल्याला रोज वारंवार तो लावण्यामध्ये येतो, मालिश करण्यामध्ये येते. आणि आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस डोक्याला हे तेल लावून मालिश करायची. आणि 2 दिवस हे तेल डोक्यात असंच ठेवायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला खरंच 15 दिवसामध्ये रिझल्ट मिळेल. केस खूप सिल्की होतात, होतात आणि पाहिजे तसे केस होतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू तेही नक्की कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.